तुम्ही जसं जसं सेंटरहून लांब जाता तसं तसं तुमचा रेंट कमी होत जातो. आम्ही तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू देतोय की म्हणजे ऑफकोर्स बरेचसे पॅकेजेस आहेत जसं आपल्या इंडियामध्ये असतं की तुम्ही अनलिमिटेड डेटा घेतला तर जास्त प्राइस भरावी लागते. नमस्कार, मी वृषाली. नमस्कार, मी पुष्कर. अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आज आम्ही थोडासा वेगळा टॉपिक घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की आम्ही आज कशाबद्दल डिस्कस करणार आहोत. सो हा व्हिडिओ मे बी त्या लोकांसाठी जास्त युजफुल ठरेल जे फ्युचरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये शिफ्ट होणार असतील किंवा त्यांचा प्लॅन असेल शिफ्ट व्हायचा स्वित्झर्लंडमध्ये. सिन्स स्वित्झर्लंड ही कंट्री खूप महाग आहे, सगळ्या गोष्टी इथे महाग आहेत, त्यामुळे साधारण इकडचा महिन्याभराचा खर्च किती येऊ शकतो किंवा काय असतो किंवा काय काय गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील तुमच्या एक्सपेन्समध्ये, या सगळ्याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला एक अप्रॉक्सिमेट अमाऊंट सांगतोय जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा यावा की साधारणपणे खर्च किती आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही अगदीच म्हणजे हाच फक्त खर्च तुमचा येऊ शकतो जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आलात तर, असं अजिबात नाही. खूप सारे फॅक्टर्स असतात, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, प्रत्येक जण खर्च वेगळा करतो. आम्ही तुम्हाला आज जे लिस्ट डाऊन करतोय त्या गोष्टी या मॅन्डेटरी आहेत किंवा या गोष्टींचा खर्च तर येणारच आहे, त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतोय. ह्याच्या वरती तुमचा किती खर्च येईल हे पर्सनल लेवलवर आहे प्रत्येकाचं. तर जास्ती न बोलता आम्ही सुरू करतोय आपल्या व्हिडिओला मंथली एक्सपेन्स इन स्वित्झर्लंड. तर पहिली आपली कॅटेगरी आहे ती आहे म्हणजे आपल्या अपार्टमेंटचा रेंट. स्वित्झर्लंडमध्ये साधारणपणे तरी अपार्टमेंट कल्चर खूप फेमस आहे. अनलाईक अमेरिका किंवा UK जिथे तुम्ही इंडिपेंडंट हाऊस घेऊन राहू शकता, स्वित्झर्लंडमध्ये मोस्टली सगळे अपार्टमेंट्समध्ये राहतात. दॅट ऑल्सो इन्क्लूड्स लोकल्स. सो त्यामुळे अपार्टमेंट मिळणं खूप मोठा प्रॉब्लेम होतो, स्पेशली जर तुम्ही सिटीत राहत असाल तर. इथे अपार्टमेंट्सचा काउंट कमी आहे आणि लोक जास्ती आहेत कारण लोकल्स सुद्धा रेंटवर राहतात मोस्टली तरी. तर जर आपण आमच्या जवळच्या सिटीज पकडल्या ज्या मोठ्या आहेत जसं वेवे आणि लोझान ज्या आमच्या कॅन्टोनमध्ये येतात, तर त्या सिटीजमध्ये साधारणपणे 1700-1800 पासून सुरू होऊन ते 2000-2200 किंवा अगदी 2500 पर्यंतही जाऊ शकतं. आता यात बरेच फॅक्टर आले की तुम्ही कुठे राहता. तुम्ही एका मॉडर्न अपार्टमेंटमध्ये राहता म्हणजे जे न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे, का तुम्ही जुन्या अपार्टमेंटमध्ये राहता ज्या जुन्या आहेत, हेरिटेज काही हेरिटेज बिल्डिंग्स असतात, त्यानुसार तुमचा खर्च वाढतो. तुम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळ राहता की तुम्ही थोडं विलेजमध्ये राहता, म्हणजे सिटीच्या आजूबाजूलाही छोटेसे विलेजेस असतात. तुम्ही जसं जसं सेंटरहून लांब जाता तसं तसं तुमचा रेंट कमी होत जातं. तर त्यानुसार साधारणपणे घर हे सेमी फर्निश्ड येतं. युटिलिटीजमध्ये काय असतं, साधारणपणे रेफ्रिजरेटर असतं, फ्रीजर असतं वेगळं, त्यानंतर अवन असतं, हॉब असतं. तर या गोष्टी इन्क्लुडेड मोस्टली तरी घरांमध्ये असतातच. आता या रेंटवर येतो एक दुसरा भाग ज्याला इकडे म्हणतात युटिलिटीज. तर युटिलिटीज म्हणजे काय, कारण इकडे बर्फ पडतो त्यामुळे इथे हिटिंग खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे हिटिंगची, बरोबर. तर यानुसार कसं बिल कॅल्क्युलेट करायचं, तर इकडच्या लोकांनी काय पर्याय निवडला की साधारणपणे जर तुमच्या अपार्टमेंटमध्ये समजा 10 घरटी असतील तर त्या 10 घरट्यांची किती साधारणपणे कन्झम्पशन व्हॅल्यू आहे त्यानुसार त्यांनी एक ॲव्हरेज काढलं आणि तेवढी एक ॲव्हरेज अमाऊंट तुमच्या रेंटमध्ये इन्क्लूड केली जाते. तुमचं जी मी व्हॅल्यू सांगितली 1800 ते 2200 तो तुमचा बेसिक रेंट आहे, तुमच्या घराचा रेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त युटिलिटीजचं साधारणपणे 150 ते 250 पर्यंत जाऊ शकतं, डिपेंडिंग ऑन जसं मी बोललो तुमचं घर जुनं आहे का नवीन आहे. आता यात काय इन्क्लूड होतं तर हिटिंग आणि वॉटर, कारण वॉटरचंही बिल असतं इकडे. जर तुम्ही पकडलं की तुमचा रेंट आहे 2000 आणि त्यावर युटिलिटीज आहेत 200, तर तुमचं 2200 हे तुमचं रेंट असतं. आता त्या पलीकडे जर तुमचं पार्किंग यात इन्क्लूड आहे की नाही हे तुमच्या ओनरवर डिपेंड करतं. इथे कधी कधी अपार्टमेंट जे अख्खे अपार्टमेंट्स असतात किंवा जी अख्खी अपार्टमेंट बिल्डिंग आहे ती एखादी कंपनी ओन करते, रिअल इस्टेट. तर अशा वेळेस ते सेम रूल्स लावतात सगळ्या हाऊसेसला. जर इन केस पार्किंग इन्क्लुडेड नाही आहे तुमच्या रेंटल कॉस्टमध्ये तर साधारणपणे पार्किंगचे 150 ते 180 जाऊ शकतात. आणि अशा काही रेंटल वेबसाईट्स आहेत का जिथे आपण रेंटवरती घर, जसं आपल्या इथे नो ब्रोकर आहे, नो ब्रोकर हाऊसिंग किंवा housing.com, तर इथे स्वित्झर्लंडमध्ये अशा कोणत्या वेबसाईट्स आहेत जिथे आपण रेंटवरती घरं बघू शकतो, त्या तू 1-2 रेकमेंड करशील का आपल्यापेक्षा? करेक्ट. तर इथेही वेबसाईट्स आहेत. होमगेट नावाची एक वेबसाईट आहे, homegate.ch एक्सटेन्शन कारण स्वित्झर्लंड आहे म्हणून. तर homegate.ch आणि immobilier.ch या 2 वेबसाईट्स आहेत. आम्ही याची नावं टाकू खाली तर तुम्हाला कळेलच. यात एकच प्रॉब्लेम आहे की होमगेट ही इंडियाहून ॲक्सेस होते
बट immobilier.ch नाही होत मोस्टली. काही स्विस वेबसाईट्स इंडियातून ॲक्सेसिबल नाही आहेत. सो आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट कॅटेगरीकडे, जी आहे आपलं मोबाईल आणि इंटरनेट बिल. सो आपली दुसरी कॅटेगरी आहे मोबाईल आणि इंटरनेटचं बिल, कारण ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आजकाल कोणाचंही चालत नाही, त्याच्यामुळे इथेही ते तितकंच महत्त्वाचं आहे. सो आधी आपण घरातल्या वायफायपासून येऊया. तर साधारण वायफायचा खर्च आमचा मी तुम्हाला सांगते की आमचा साधारण वायफायचा खर्च हा पर मंथ 60 फ्रँक्स इतका येतो आणि आमचा स्पीड हा 1 GB आहे पर सेकंड. आणि आमची जी कंपनी आहे वायफायची ती आहे स्विसकॉम. आता इथे स्वित्झर्लंडमध्ये बऱ्याच अशा कंपनीज आहेत इंटरनेटसाठी. स्विसकॉम एक आहे, सनराईज आहे, सॉल्ट एक आहे. सो तुम्ही कुठल्या कंपनीचे कोणतं पॅकेज घेताय हे त्यावरती डिपेंड आहे. मी साधारण तुम्हाला आमच्या घरात जे आम्ही वापरतो त्याची मी तुम्हाला कॉस्ट आता सांगितलेली आहे. सो घरातलं जे वायफाय आहे ते त्याचा खर्च आम्हाला 60 फ्रँक्स असा येतो. ह्या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला TV, घरातला वायफाय आणि मोबाईल ह्या सगळ्या बेसिकली त्यांचं पॅकेजेस असतात. सो तुम्हाला कुठल्या कंपनीचं बाय करायचं आहे त्याच्यावरती तुमची कॉस्ट ठरू शकते महिन्याची. सो जसं मी सांगितलं की आम्ही वायफाय जे यूज करतो, इव्हन TV पण, तो स्विसकॉमचा आहे. माझं जे मोबाईलचं इंटरनेट आहे ते पण स्विसकॉमचंच आहे आणि स्विसकॉम खरंच खूप चांगलं नेटवर्क देतं विदिन स्वित्झर्लंड, इवन आउट ऑफ स्वित्झर्लंड ऑल्सो, ॲज कम्पेअर टू सनराईज, कारण पुष्कळचं सनराईज आहे. सो आम्हाला तो एक्सपिरियन्स आहे. तो स्विसकॉम मे बी थोडंसं महाग असू शकतं, बट जर तुम्ही बाहेर फिरणारे असाल जास्त आणि तुम्हाला जास्त इंटरनेट लागणार असेल तर आय थिंक यू कॅन गो फॉर स्विसकॉम. आणि त्याचं साधारण तुम्हाला त्यांचे ऑफकोर्स बरेचसे पॅकेजेस आहेत, जसं आपल्या इंडियामध्ये असतं की तुम्ही अनलिमिटेड डेटा घेतला तर जास्त प्राईस भरावी लागते, बेसिक लिमिटेड डेटा घेतलात तर कमी प्राईस. पण तरी साधारण तुम्हाला रेंज द्यायची तर 50 to 80 फ्रँक्स पर्यंत तुम्हाला महिन्याचा खर्च येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कसं युरोपमध्ये राहतो तर त्यामुळे आपण वेगवेगळ्या कंट्रीत जाणारच. जर तुम्ही उद्या स्वित्झर्लंडला राहायला आलात तर तुम्ही आजूबाजूच्या कंट्रीला व्हिजिट करणारच. तर मग तुमच्या पॅकेजमध्ये फक्त स्वित्झर्लंड आहे की EU पण आहे, म्हणजे युरोपियन युनियनच्याही कंट्रीज आहेत का, आणि मग तुम्ही UK जी अजून एक नेबरिंग कंट्री आहे तेही इन्क्लुडेड आहे का. सो अशानुसार ते साधारण पॅकेजेस असतात आणि अशानुसार रेट व्हेरी होतो. सो आता आपण वळूयात आपल्या थर्ड कॅटेगरीकडे, जी आहे आपली इलेक्ट्रिसिटी बिल. तर जशा आपल्याकडे इलेक्ट्रिक कंपनीज आहेत मोठमोठ्या, तशाच इकडे पण काही मोजक्या इलेक्ट्रिक कंपनीज आहेत ज्या इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात घरांना. तर आपली जी कंपनी आहे रोमान एनर्जी, तर बेसिकली त्या कंपनी थ्रू आपल्याला इलेक्ट्रिसिटी येते. आणि साधारणपणे जर इलेक्ट्रिकल चार्जेस विचारायचे झाले तर तुमच्या कन्झम्पशनवर असतं डेफिनेटली. आणि तुम्हाला जे बिल दिलं जातं ते क्वार्टरली दिलं जातं, म्हणजे दर 3 महिन्यांनी तुम्हाला बिल येतं. तर जुन्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचं बिल थोडं जास्त येऊ शकतं असं मला वाटतं, कारण सिन्स तिथे जास्त मेंटेनन्स लागतो गोष्टींचा. नाही येतच करेक्ट. आणि नवीन घरामध्ये सिन्स नवीन बिल्डिंग असते त्याच्यामुळे खूप अपडेटेड असतात सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ॲज कम्पेअर टू ओल्ड हाऊस थोडंसं इथे 10-20 फ्रँकचा फरक पडू शकतो. तर नवीन घर असेल तुमचं, मॉडर्न अपार्टमेंट, तुमच्या कन्झम्पशनवर ऑफकोर्स व्हेरी होऊ शकतं, पण अप्रॉक्सिमेट अमाऊंट द्यायची झाली तर साधारणपणे 60 फ्रँक्सपर्यंत जाऊ शकतं. 50 to 60 फ्रँक्स किंवा 60 to 70 जर अगदीच तुमचं कन्झम्पशन आहे. हे 3 मंथसाठी. आणि जर तुमची जुनी बिल्डिंग असेल, जुनी अपार्टमेंट असेल तर साधारणपणे तुमचं 80 to 85, 90 पर्यंत जाऊ शकतं अगदी. तर असं हे थोडं फ्लक्च्युएट करतं 60 to 90 मध्ये. आता यापुढचा जो एक्सपेन्स आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि लागू होतो फार कमी कॅन्टॉन्सला. तर वृषाली याबद्दल सांगेल. हा जो इन्शुरन्स आहे हा आहे फायर इन्शुरन्स. सो तो फक्त आणि फक्त बर्न आणि आमची कॅन्टॉन वो ह्या 2 कॅन्टॉनलाच लागू होतो. आणि ECA नावाची कंपनी आहे, इकडची फायर कंपनी आहे. सो जेव्हा तुम्ही तुमच्या रेंटल घरामध्ये शिफ्ट होता तेव्हा तुम्हाला ECA कडनं एक लेटर येतं आणि मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे काय काय फर्निचर आहे, कुठल्या महागातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्याचं एक बेसिकली लिस्ट बनवावी लागते. आणि ही लिस्ट तुम्ही त्या ECA कंपनीला फॉरवर्ड करायची अलॉंग विथ व्हॅल्यू. येस. सो तुमच्या घरात किती महागाच्या गोष्टी आहेत आणि किती जास्त गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती ECA तुम्हाला एक एस्टिमेट व्हॅल्यू देते की तुम्हाला वर्षाला एवढा इन्शुरन्स पे करावा लागतो. आणि हा व्हेरी होतो. सो साधारण तुम्हाला इयरली 40 to 50 फ्रँक्स एवढा खर्च येऊ शकतो. अगेन दॅट डिपेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितले की तुमच्या घरात किती गोष्टी आहेत, घर किती मोठं आहे, कारण उद्या जर घराला आग लागली तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या इन्शुरन्सच्या अगेन्स्ट कव्हर होतात.
सो ही जी व्हॅल्यू आहे 40, 50, 60 जी काही इयरली तुमची व्हॅल्यू येईल ECAकडनं, तर ही फक्त घरातलं फर्निचर इतकीच ॲप्लिकेबल नसते. तर तुमचं घर कितव्या फ्लोअरवरती आहे, तुमच्या घराला लॉन आहे की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण काउंट होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू डेफिनेटली व्हेरी होत राहील. पण साधारण एक अंदाज द्यायचा तर तुम्हाला इयरली 40 to 50 फ्रँक्स इतका खर्च येऊ शकतो. आणि यात एकच पॉईंट ऍड करीन की हा खूप कंपल्सरी इन्शुरन्स आहे, त्यामुळे नोबडी कॅन स्किप दॅट. येस. सो आपली पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे पर्सनल लायबिलिटी इन्शुरन्स आणि हाऊस होल्ड इन्शुरन्स. सो इथे खूप सारे इन्शुरन्स आहेत, सो जे तुम्हाला कन्सिडर करावे लागतील जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये शिफ्ट होणार असाल तर. सो त्याबद्दल पुष्कर आपल्याला थोडीशी माहिती सांगेल. पर्सनल लायबिलिटी इन्शुरन्स म्हणजे तुमच्याकडून काही झालं ज्यांनी दुसऱ्याला इजा झाली किंवा तुमची चावी हरवली घरची. इथे फार एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जर तुमच्या मेन डोरची चावी हरवली तर तुमची चावी तर तुमचं लॉक तर नवीन करावंच लागतं, बिल्डिंग मधल्या सगळ्यांचं नवीन लॉक करावं लागतं, बिल्डिंग मधल्या सगळ्या ऍक्सेस डोअर्सचं नवीन लॉक करावं लागतं. तर तो खर्च न येऊ म्हणून हा इन्शुरन्स घेणं महत्वाचं असतं. आणि साधारणपणे तुमची चावी जपून ठेवणं हे सर्वात जास्ती महत्वाचं असतं. बऱ्याचशा काही गोष्टी असतात. आता हे खूप व्हेरी करतं की तुम्ही काय काय पर्टिक्युलर्स घ्याल. तर कधी तुम्ही घ्याल की माझा मोबाईल हरवला तर त्यावर पण मला इन्शुअर करा, तर तेही इन्व्हॉल्ड असतं. तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत, तुमचं पेट आहे की नाही यावर पण इन्व्हॉल्व असतं. तुमच्या पेटमुळे उद्या काही घरात तुमच्या रेंटल हाऊसमध्ये काही झालं तर हाऊस होल्ड इन्शुरन्स असतो त्यासाठी. तर घरात काही गोष्टी फ्लोरिंग वगैरे खराब झालं, काय झालं तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही हा इन्शुरन्स वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुमची एक व्हॅल्यू ठरली जाते. परत यात सगळ्यात प्रायव्हेट कंपनीज इन्व्हॉल्ड आहेत. पर्सनल लायबिलिटी किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी आणि हाऊस होल्ड इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे आणि कंपल्सरी आहे. तो घ्यावा, जितक्या लवकर घेताल तितक्या घ्यावा. खूप गोष्टींमध्ये तो विचारला जातो, त्यामुळे प्लीज मेक शुअर की तुम्ही तो घ्याल. आणि साधारणपणे एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगायची झाली तर 300 ते 400च्या घरात तो पडू शकतो. जर या गोष्टी तुम्ही इन्व्हॉल्व केल्यात की चावीच्या अगेन्स्ट, मोबाईलच्या अगेन्स्ट, थेफ्टच्या अगेन्स्ट आणि अजून काही आहे, ह्याच्यात कार आणि हे इन्व्हॉल्व होत नाही, त्याचा एक वेगळा इन्शुरन्स असतो. या पर्सनल लायबिलिटी आणि हाऊस होल्ड इन्शुरन्सची टोटल अमाऊंट ही साधारणपणे 200 ते 300च्या घरात जाऊ शकते फॉर 1 BHK. जसं घर वाढेल तसं ही कॉस्ट परत वाढू शकते. आणि घरात काय काय आहे त्यावरून पण कॉस्ट वाढू शकते, घरात किती मेंबर राहतात यावरून पण कॉस्ट वाढू शकते. आणि हा इयरली खर्च आहे. हा इयरली आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे आपलं पोट तर भरलं पाहिजे. आपण आलो इकडे, सगळं फिरतोय, मस्त राहतोय, सगळ्यांना पैसे दिले, सगळ्यांना पैसे दिले. आता पोटा पाण्यासाठी किती पैसे लागतात हे पहिले बघायला नको, हे पहिले काढले पाहिजेत बाजूला, नाहीतर आपण खाणार काय. तर याबद्दल वृषाली सांगेल. तो आपला सर्वात महत्त्वाचा, घरानंतरचा सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ग्रॉसरी. तर ग्रॉसरीचा साधारण किती खर्च येतो, तर आमच्या दोघांसाठी आणि मोमोसाठी मी तुम्हाला आता खर्च सांगते. तर साधारण 300 ते 350 फ्रँक्स इतका खर्च येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमचं सगळ्या आपल्या इंडियन ग्रॉसरीज म्हणजे डाळी आणि गव्हाचं पीठ आणि बाकी तांदूळ, बाकी सगळ्याच गोष्टी, कडधान्य, त्या व्यतिरिक्त मेनली बघायला गेलं तर आपल्या भाज्या, त्याच्यानंतर फळं, अंडी, दूध, लोणची म्हणजे ते तर छोटं आहे, लोणचं, पापड, स्नॅक्स, ह्या तर ॲडिशनल गोष्टी आहेत, त्या काय आपल्याला दर महिन्याला लागतात असं नाही आहे. पण येस, डाळी वगैरे, कडधान्य, भाज्या, फळं, दूध, अंडी, मे बी ब्रेड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मंथली लागतातच, ऑन डेली बेसिस पण लागतात. सो हा सगळा खर्च साधारण 300 ते 350 2 लोकांसाठी, आमच्यासाठी तरी इनफ आहे. अगेन हा परत वेरी करू शकतो. काही काही लोकांचं ॲपेटाईट कमी असतं, कमी खातात, किंवा त्यांना फक्त नॉनव्हेज खातात. येस. सो अजून एक की स्वित्झर्लंडमध्ये फिश किंवा मीठ हे खूप महाग आहे ॲज कम्पेअर टू व्हेज फूड. इवन तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला इमिजिएटली डिफरन्स दिसेल त्या गोष्टींमध्ये. आणि प्लस तुम्ही जर तुमची फॅमिली असेल, तुमच्याकडे मुलं बाळं असतील किंवा तुमचे पॅरेंट्स कधी येणार असतील, तर हा खर्च थोडासा मंथली वरती खालती होऊ शकतो. वरतीच जातो तो, जनरली वरतीच जातो. खाली आता तुम्ही जर डाएट वगैरे करणारे असाल तर खाली जाऊ शकतो. सो आता आपण पुढच्या कॅटेगरीकडे वळणार आहोत आणि ती सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे घर मिळालं, सगळ्यांना पैसे दिले, पोटपाणी केलं, सगळं झालं, पण हेल्थ तर महत्त्वाची आहे सगळ्यांची. सो हेल्थ आणि स्वित्झर्लंडबद्दल पुष्कर थोडंसं सांगणार आहे, कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. स्वित्झर्लंडमध्ये काही फ्री नाही आहे. अँड दॅट ऑल्सो इन्क्लूड्स हेल्थ ऑर मेडिकल एड. काहीच इकडे तुम्हाला गव्हर्नमेंटकडून फ्री मिळत नाही. यू हॅव टू पे फॉर एव्हरीथिंग.
दॅट इन्क्लूड्स डॉक्टरकडे जायची कॉस्ट, औषधांची कॉस्ट, हे सगळं. तुमच्यातले जर काही जण UKत राहत असतील तर तुम्हाला माहिती आहे NHS आहे तिकडची हेल्थ बॉडी जी तुम्हाला काही गोष्टी कव्हर करते आणि तुम्ही त्याचं एक साधारणपणे नॉमिनल अमाऊंट वर्षाला भरता. तर इकडे असं काही नाही आहे, गव्हर्नमेंट कव्हर्स नथिंग, एव्हरीथिंग इज प्रायव्हेट. आणि खूप साऱ्या इन्शुरन्स कंपनीज आहेत. ज्या कंपनीत काम करायला याल त्या कंपनीशी काही टायअप असेल कुठल्या हेल्थ इन्शुरन्सेसचा तर तुम्हाला काही थोडे बेनिफिट्स मिळू शकतात पॅकेजेसमध्ये, कस्टमाइज पॅकेजेस. नाहीतर साधारणपणे अगदी बेसिक लेवलवर जर इन्शुरन्स घ्यायचा झाला, हेल्थ इन्शुरन्स ज्यात बेसिक गोष्टी कव्हर आहेत, तर तो साधारणपणे जाऊ शकतो एक 300 ते 400च्या घरात. आता एका माणसाचा. येस. आता यात पण बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. पहिली गोष्ट तर इथे एक असतं ज्याला म्हणतात डिडक्टेबल. तर व्हॉट इज अ डिडक्टेबल, की तुम्ही वर्षाला किती अमाऊंट तुमच्या साईडून भरू शकता जेव्हा तुम्ही काही मेडिकल एक्सपेन्स कराल तेव्हा. त्यात काय ऑपरेशन झालं, काही एक साधा चेकअप झाला, औषधं घ्यायची आली, काही झालं, तर इथे मिनिमम डिडक्टेबल आहे 300 फ्रँक आणि मॅक्झिमम डिडक्टेबल आहे 2500 फ्रँक. तर या डिडक्टेबलवर डिपेंड होतं तुमचा प्रीमियम. तर जर तुम्ही अगदी कमी डिडक्टेबल घेतलं 300, ज्यासाठी तुम्हाला म्हणजे असं कोणालाही नाही व्हावं, बट कोणाची जर अगदी खूप हेल्थ वीक असेल आणि त्यांना जर सारखी मेडिकल ट्रीटमेंट लागत असेल ऑन अ मंथली बेसिस, तर ते फार कमी डिडक्टेबल चूज करतात. कारण डिडक्टेबल म्हणजे काय, की तुम्ही 300 फ्रँक भरा आणि त्याच्यावर तुमची हेल्थ इन्शुरन्स कंपनी कव्हर करणार. तर अशा वेळेस प्रीमियम एकदम महाग असतो. आणि जर तुम्ही 2500 डिडक्टेबल घेतलं ज्यात म्हणजे यू आर शुअर की काहीच नाही, म्हणजे आय एम गोइंग टू बी परफेक्ट अँड आय होप एव्हरीवन इज परफेक्ट हू कम्स हिअर, आणि काही हेल्थ प्रॉब्लेम्स नाही, काही नाही, बट हेल्थ इन्शुरन्सचं कंपल्सरी आहे, तर 2500चं डिडक्टेबल घ्यावं. आय विल हायली रेकमेंड दॅट. जर म्हणजे इफ यू नो यू कॅन टेक गुड केअर ऑफ युअर हेल्थ, तर 2500 घ्यावा, ज्यांनी तुमचा प्रीमियम एकदम जो त्यांचा बेसिक लेवलवर आहे तो येतो, जो 300 ते 400च्या घरात पडतो तरी. त्यामुळे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हेल्थ इन्शुरन्स इन स्वित्झर्लंड इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि हा मंथली एक्सपेन्स आहे, एका माणसाचा. स्पाऊस असेल तर मग वेगळं, परत त्यात इन्व्हॉल्व्ह होतं तुमचे किड्स किती आहेत आणि मग त्यावर किड्सचं वेगळं असतं, आणि मग त्यावर तुम्हाला सप्लिमेंटरी काही गोष्टी घेता येतात ज्यात तुम्ही काही ॲड ऑन्स, जसं प्रत्येक गोष्टीला ॲड ऑन्स असतात तसे तुम्ही ॲड करू शकता आणि त्यावर तुमचं प्रीमियम ठरलं जातं. आणि हे बेसिक आहे, म्हणजे 300-400 फ्रँक्स तर हा बेसिक ज्यात तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलायझेशन आणि अशा गोष्टी पण घ्यायच्या आहेत तर त्यानुसार मग तुमचं प्रीमियम वाढतं, त्यानुसार तुमच्या या गोष्टी वाढतात. तुम्हाला जर कम्पेअर करायचे असतील डिफरंट इन्शुरन्सेस तर कम्पॅरिस, मी इथे खाली नाव देईन, comparis.ch, याच्यावर तुम्ही इन्शुरन्सेस कम्पेअर करू शकतात आणि त्यांची व्हॅल्यू कम्पेअर करता येते. अगेन हे इंडियामध्ये ही वेबसाईट चालेलच का, आय एम नॉट शुअर ऑफ. ट्राय करा, आम्ही लिंक देऊ त्याची, बट कम्पॅरिसवर सगळ्या गोष्टी कम्पेअर करता येतात, स्पेसिफिकली इन्शुरन्सेस, अँड दॅट ऑल्सो इन्क्लूड्स हाऊस होल्ड इन्शुरन्स आणि लायबिलिटी इन्शुरन्स. सो इट इज अ वंडरफुल वेबसाईट. जर तुम्हाला कळायचं आहे की काय कुठली कंपनी काय साधारणपणे अंदाज यायला बिफोर यू सिट ऑन द टेबल विथ देम. ऑफकोर्स इथे प्रत्येक कंपनी तुमच्याशी पर्सनल लेवलवर येऊन तुम्हाला सगळं समजावू शकते, कोण पाठी लागत नाही. अल्टिमेटली तुमचा डिसिजन असतो तुम्हाला कशावर पुढे जायचं. येस, आय थिंक आपला सर्वात लास्ट पॉइंट राहिलेला आहे की स्वित्झर्लंडमध्ये फिरायचं कसं. करेक्ट. तर त्यासाठी ट्रान्सपोर्ट, आणि ट्रान्सपोर्ट आला की आपल्या जे मुंबईचे आहेत ते रिलेट करतील की आपण पास होता. अगेन स्वित्झर्लंडमध्ये काही फ्री नाही, काहीच फ्री नाही आहेत. पण इकडे काय, एक अडल्ट क्लास आहे, एक युथ क्लास आहे. युथला थोडंसं कमी पैशात मिळतं ऍज कम्पेअर्ड टू अडल्ट. म्हणजे मला वाटतं 6 वर्ष, जस्ट ऍड करेन इथे की 6 वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री आहे ट्रान्सपोर्ट. 6 ते मला वाटतं 16 वर्षापर्यंतच्या मुलांना काही डिस्काउंटेड अमाऊंट असते. आता मला माहित नाही किती, 15%, 20% असं काहीतरी असावं. आणि त्यानंतर जे अडल्ट आहेत 18 वर्षानंतर किंवा 16 वर्षानंतर जी लोक आहेत त्यांना प्रत्येकाला हाफ फेअर काढणे इथे ट्रॅव्हल करावं लागतं, किंवा तुम्ही डे पास घेऊ शकता, मंथली पास घेऊ शकता, जीए घेऊ शकता. जीए म्हणजे जीए इज लाईक टोटल एरिया कव्हर करतं तुमचं स्वित्झर्लंडचं. सो जीए ट्रॅव्हल पास घेतलं खूप महाग असतं, बट मग तुम्हाला एकही फ्रँक नाही स्पेंड करावं लागत, सगळं इन्व्हॉल्ड असतं. बट तो साधारणपणे 4000 पर इयर वगैरे जाऊ शकतो. So it's very expensive unless your company covers that. I wouldn't recommend it. But हाफ फेअर हे प्रत्येकाकडे मोस्टली इथे असतं, आमच्या सगळ्यांकडे असतं. हाफ फेअरची पहिली कॉस्ट असते 190 स्टार्टिंग वर्षाची.
तुम्ही इथे लोकल असाल तरच. हाफ फेअर हा टुरिस्टसाठी पण असतो, जो 1 महिन्याचा असतो, 120 असतात त्याचे, पण तो लागू होत नाही जे लोकल्स आहेत त्यांना. आपण जे लोकल्स इथे राहतो त्यांच्यासाठी 190 घेतात फॉर अ इयर, 190 फ्रँक्स, अँड देन द नेक्स्ट टाइम यू रिन्यू दिस पास यू विल बी चार्ज 170. सो नेक्स्ट टाइम एव्हरी टाइम तुम्ही रिन्यू करता तेव्हा 170 चार्ज होतो. बरोबर. आणि हे फक्त कार्डची व्हॅल्यू आहे. 190 फ्रँक्स मध्ये तुमचं ट्रान्सपोर्ट कव्हर नाही होत, हे तुम्हाला फक्त सिंगल फ्रँक पण कव्हर नाही. हा, सो तुम्हाला हे कार्ड तेवढ्या पैशांसाठी घ्यावं लागतं इयरली. 190 फ्रँक्स हे पुष्करने सांगितलं. त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करता स्वित्झर्लंडमध्ये किंवा प्रत्येक जर्नीवरती तुम्हाला हाफ तिकीट लागतं बेसिकली. म्हणजे 5 फ्रँकचं तिकीट असेल तर तुम्हाला 2.5 फ्रँक असे पडतात. खूप महाग आहे ट्रान्सपोर्टेशन इथे, बट काही नाही करू शकत. तुम्हाला ट्रॅव्हल तर करायचंच आहे. जर तुमची कंपनी हे कव्हर करत असेल, तुम्ही कुठल्या कंपनी थ्रू इथे येणार असाल तर मग वेल अँड गुड. हां, तर ते त्यांना विचारून घ्या. त्यांनी जर केलं तर वेल अँड गुड, तुमचा तो एक एक्सपेन्स सेव्ह होऊन जाईल तिकडे. पण नसतील करत तर अनफॉर्च्युनेटली तुम्हाला ते पे करावंच लागेल. त्यानंतर पण एक मंथली पास असा येतो, म्हणजे जसं पुष्कर तू म्हणत होतास की घरापासून ऑफिसपर्यंत ते डिस्टन्स मे बी 3 किलोमीटर असेल, 4 किलोमीटर. सो त्याचा एक मंथली पास पण येतो, पण मला वाटतं ते तेवढंच कव्हर करतं. सो ह्याला म्हणतात पॉईंट टू पॉईंट ट्रॅव्हल, आणि हा मंथली ट्रॅव्हल असतो. आणि ते ठरलेलं ट्रॅव्हल पाहिजे की मी या पॉईंट वाचून त्या पॉईंटला रेग्युलरली जातो. मग त्याचा जो झोन आहे तो सेम असला पाहिजे, त्याचा रूट सेम असला पाहिजे. असं असेल तर साधारणपणे 80 फ्रँक्सचा जर हाफ फेअर कार्ड असेल तर पास तुम्ही घेऊ शकता फॉर युअर रेग्युलर रूट. बरोबर. आणि मग त्यात तुम्ही टू अँड फ्रो फॉर अ मंथ ट्रॅव्हल करू शकता किती वेळा. गाडीचा आमच्याकडे आत्ता गाडी नाही आहे त्यामुळे आम्ही गाडीचा खर्च नाही सांगू शकत, बट जेव्हा केव्हा गाडी येईल तेव्हा आम्ही गाडीचा परत एकदा हा व्हिडिओ करू. महागाई तर वाढतच चालली आहे, त्यामुळे जशी महागाई वाढेल हा व्हिडिओ परत अपडेट होईल. आणि परत होप की स्वित्झर्लंडमध्ये महागाई नको वाढलीच आहे, सगळीकडेच वाढली आहे महागाई, ऑलरेडी एवढी महाग झालंय इथे. आणि आणखीन एक पॉईंट इथे ऍड करायचा होता की जर तुम्ही फ्युचरमध्ये झ्युरिक साईडला तुमची कंपनी असेल आणि तिथे शिफ्ट होणार असाल तर असं आम्ही ऐकलेलं आहे, पण आम्ही खूप लोकांकडून ऐकलेले आहेत, व्हिडिओज बघितलेले आहेत की झ्युरिक इन इटसेल्फ स्वित्झर्लंडमधलं एक त्यातल्या त्यात महाग आहे, म्हणजे सर्वात जास्ती महाग आहे. इफ यू आर लिव्हिंग इन झ्युरिक, इट्स द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी इन स्वित्झर्लंड. तर झ्युरिक मध्ये हे सगळे जे मी खर्च बोललो त्याला तुम्ही अजून वाढवून काउंट थोडेसे वाढवा. आणि ह्यानंतरची आपली सर्वात शेवटची कॅटेगरी ती म्हणजे शॉपिंग, खाणं पिणं, मूवी, पार्टी, जे काही असेल ते एक्स्ट्रा जो ॲडिशनल खर्च आहे तो आहे. सो आम्ही आत्तापर्यंत तरी मूवीला गेलेलो नाही आहे, पण मला साधारण एक तिकीट 18-20 फ्रँकचं असावं असं मी एकदा वाचलेलं कुठेतरी. सो तो एक ॲडिशनल खर्च तुम्हाला जर मूवी वगैरे बघायचा असेल तर तो डिपेंड्स, तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर शॉपिंग तर आम्ही इथे हार्डली काही शॉपिंग केलेलं आहे. जे कोणी इंडियात नाही येतात त्यांना आम्ही सांगतो किंवा आम्ही घेऊन आलेलो आहोत बऱ्याच गोष्टी. पण येस, खाण्याचा तुमचा होतो. तुम्ही जरी महिन्यातनं एकदा जरी बाहेर गेलात खायला आपल्या फॅमिलीबरोबर तर एका माणसाचा, आणि मी हे रेस्टॉरंटमधलं सांगते, मॅकडॉनल्ड्स किंवा स्टारबक्स किंवा ह्याच्यामधलं नाही सांगते, पण तुम्ही एका प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये गेलात, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये इंडियन किंवा कुठल्याही, तर तुम्हाला साधारण तुमचा स्टार्टिंग प्राइजेस मीलची एका माणसाची 25 ते 30 फ्रँकपासून स्टार्ट होते. आता त्याच्यामध्ये मील म्हणजे तुम्हाला 3 कोर्स मील येतोच असं नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेन कोर्स मील येतो, मग स्टार्टर्सचे वेगळे, डिझर्टचे वेगळे, असा करत 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 तुमचा जो 2 माणसांचा खर्च आहे तो साधारण 60 to 80 फ्रँक्सच्या मध्ये पडतो. वेळेस जर तुम्ही मॅकडीमधनं खात असाल तर तुम्हाला तो थोडा कमी पडेल, मग 12 ते 15 फ्रँकचं एक मील मिळून जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राईज आणि त्या सगळ्या गोष्टी मिळतात. येस, पूर्ण मील. आणि जर प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये गेलात तर सहज एवढा खर्च येतो. सो मंथली तुम्ही जरी एकदाच बाहेर गेलात जेवायला तर सहज 50 to 60 मिनिमम मी सांगते 2 माणसांचा खर्च हा ॲडिशनल तुम्ही पकडू शकता तुमच्या एक्सपेन्समध्ये. सो आय थिंक आम्ही मंथली एक्सपेन्समध्ये ह्या सगळ्या कॅटेगरीज इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्याची टोटल आम्ही तुम्हाला इथे लिस्ट डाऊन करून देऊ, ब्रेकअप करून देऊ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्स, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा. ज्यांना कोणाला स्वित्झर्लंडबद्दल इन्फॉर्मेशन हवं आहे किंवा जे इथे रिलोकेट होण्याचा विचार करताय तर त्यांना नक्की शेअर करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच 1000 सबस्क्रायबर्स होणार आहोत. आपली फॅमिली
फॅमिली 1000 सबस्क्रायबर्सची होणार आहे. तर वी आर रिअली व्हेरी एक्सायटेड. आम्ही हळूहळू पावलं टाकतोय आणि तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला जास्तीत जास्त कॉन्फिडन्स येतोय. भेटूया परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.